हॅलो नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज सकाळी सकाळीच व्हिडिओला स्टार्ट करते मी। सकाळी सकाळी उठली लवकर आणि कामाला लागले। सगळ्या पायपुसण्या धुवून घेतल्या, आता खाली पाणी टाकून पण धुवून घेते। झाडांना पण पाणी टाकून झालंय। उद्या अक्षय तृतीया आहे, तर म्हटलं चला घराची सगळी साफसफाई करून घेऊ। त्यानिमित्ताने तरी सगळी घराची साफसफाई होऊन जाते। बेडशीट, चादरी, उशी कवर सगळं धुवून घेतलं। आज सकाळी नाश्त्याला मी इडली आणि चटणी बनवली होती, तर त्याचे खूपच सारे भांडे निघाले। इडली बनवली म्हणजे खूप सारे भांडे निघतात। पटापट मी आता भांडे आवरून घेते आणि मग नंतर पुढच्या कामाला लागते। आज म्हटलं चला थोडा वेळ आहे, तर गॅसचा वटा साफ करून घेऊ। पूर्ण गॅसच्या वट्यावरचं मी सगळं सामान खाली ठेवला आणि गॅस घासायला घेतला। स्वच्छ घासून घेतला गॅस। खूप दिवस झाले घासला नव्हता। रोज तर आपण कपड्यांनी पुसून घेतो, पण गॅस घासणं खूपच कमी होतं, म्हणून मी वरपासून खालपर्यंत पूर्ण टाईल घासून घेतली। आणि खाली पण किचन थोडं घाण झालं होतं। खालची जी बॉर्डर असते ना, ती घाण झाली होती, तर मी थोडंसं व्हीम टाकून कुच्चीने असं सगळं साफ करून घेतलं। आता पाणी टाकून धुवून घेते। आता झालाय माझा गॅसचा वटा सगळं साफ। किचन सगळं साफ झाल्यावर एकदम छान दिसतंय। किचन एकदम मस्त नवं दिसतंय। आता मी नेहमीप्रमाणे किचनमध्ये स्वस्तिक काढते गॅसच्या वट्यावर आणि मग नंतर गॅसची पण पूजा करून घेते हळदी कुंकू लावून। बघा आजकालचे कुंकू पण ना व्यवस्थित नाही आहेत। कधी कधी डार्क कलरमध्ये येतो, कधी कधी लाईट कलरमध्ये येतो। आता हा थोडासा लाईट कलर दिसतोय मला। मी 2-3 वेळा लाईन मारते तरी पण होत नाही आहे तो कुंकू। पाणी टाकून पण मी लाईट मारते तरी पण होत नाही आहे। चला झालं माझं आता स्वस्तिक काढून। आता मला खूपच जोराची भूक लागली आहे। खूप सकाळपासून काम करत होती। सकाळी मी 2 इडल्या खाल्ल्या होत्या। आता मी डोसा बनवते माझ्यासाठी। मस्तपैकी तूप वगैरे टाकून छान क्रिस्पी कडक मस्त मला आवडतो डोसा तसा। आता झालाय माझा रेडी डोसा। डोशासोबत मी हिरवी चटणी आणि लाल चटणी घेतली आहे शेंगदाण्याची। शेंगदाण्याची जी चटणी असते ना, तिच्यामध्ये मी थोडा कढीपत्ता, शेवग्याचे शेंगांचे पानं असं सगळं टाकून मी चटणी बनवते। खूपच टेस्टी लागते ती चटणी, मला खूपच आवडते। आणि त्याच्यासोबत मी कच्च्या मँगोचा ज्यूस घेतला आहे। त्याच्यामध्ये पण मी पुदिना, काळं मीठ टाकून खट्टा मिठ्ठा बनवला आहे मस्तपैकी। मी आता रत्नदीपला जाते, आंबे घेऊन येते रत्नदीपमधून। चला आता रत्नदीपला जाते। रत्नदीप आमच्या घराच्या समोरच आहे। तिथं भाजीपाला वगैरे भेटतो आणि किराणा पण भेटतो, पण मी जास्त करून भाजीपालाच घेते तिथं। बघा आता इथं सगळे फ्रूट्स ठेवले आहे। उद्या अक्षय तृतीया आहे, तर म्हटलं चला आंबे घेऊन येऊ। बघा हे आहे रत्नदीप। आता मी आंबे घेऊन आले घरी आल्यावर मी आता दरवाजे पण सुकून झाले ना, तर मी दरवाजावर ओम आणि स्वस्तिक काढते। बघा आता हिच्यामध्ये पण मी कुंकू आणि चंदन मिक्स केलं आहे, पण एवढं लागत नाही आहे कुंकू। मी ना दरवाजाचे पण सगळे तोरण धुतले होते। आता तोरण सुकून झाले, ते पण लावून घेतले। तोरण लावून झालं। मला आंब्याचे पानं नाही भेटले आज, तर मी विळाचे पानं आणले। विळाच्या पानांमध्ये एक गुलाबाची पाकळी टाकली आणि विळाच्या पानांचं तोरण बनवलं। आपण विळाच्या पानांचं पण लावू शकतो। जर आपल्याला आंब्याचे पानं नाही भेटले, तर तुम्ही अशोकाचे पानं पण लावू शकता किंवा विळाच्या पानांचं पण तोरण लावू शकता। मी 2-3 वेळा लावलेलं आहे। आता रांगोळी पण झाली माझी काढून आणि देवपूजा पण झाली आहे। आज अक्षय तृतीया आहे, तर मी देवाजवळ एक आंबा ठेवला आहे आणि आता आंब्याचा रस पण करते। बघा सगळ्यात अगोदर मी मसाल्याची आमटी करून घेते। सगळी तयारी झाली माझी, पुरण पण झालं आहे आणि आंब्याचा रस पण करून झाला आहे। आता मी मसाल्याची आमटी करते। मसाल्याच्या आमटीमध्ये नेहमीप्रमाणे मिरची पावडर टाकली, मग काळा मसाला टाकला कांदा खोबऱ्याचा, हळद, हळदी पावडर, हिंग सगळं टाकून झालं आहे। आता थोडा वेळ होऊ देते झाकण ठेवून आणि मग नंतर पाणी टाकेल आणि डाळ पण चण्याची बॉईल झाली आहे, ती टाकून देईन मी नंतर। बघा आता मसाला पण झाला आहे वाफवून। आता मी त्यात थोडं पाणी टाकते आणि आता डाळ पण टाकली। डाळ टाकून सगळं हलवून घेते। वरून नंतर मीठ आणि कोथिंबीर टाकेल। अजून थोडा वेळ बॉईल होऊ देते। चला मसाल्याची आमटी होते तोपर्यंत मी इथं कणिक पण मळून घेतलं आणि इथं भज्यांचं पण मळते। भज्यांमध्ये मी थोडं बेसन पीठ घेतलं आणि हे रेडीमेड थोडं बेसनाचं पीठ होतं, ते पण त्यात मिक्स केलं। ओवा टाकला, कांदा टाकला, थोडंसं कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मग नंतर थोडा कढीपत्ता पण टाकून घेतला। भज्यांमध्ये कढीपत्त्याने ना एक वेगळाच वास येतो आणि स्वाद पण वेगळा लागतो थोडा। मला आवडतो म्हणून मी टाकला आणि थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि मग नंतर मी मीठ टाकलं आणि मग नंतर पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। आता मी मध्येच भाजीला हलवायला लागली, कारण भाजी लागू नये ना खाली, म्हणून एकदा हलवून घेतली। आता भज्यांच्या रवणामध्ये मी थोडेसे धने आणि हिरवी मिरची, अद्रक असं टाकून पेस्ट करून घेतली। आता ती पण मिक्स करून घेते आणि पाणी टाकून सगळं मिक्स करून घेते आणि मग 10-15 मिनटं मुरायला ठेवून देते। तोपर्यंत दुसरे काम करते मी आता। बघा अक्षय तृतीया म्हटली म्हणजे कुरडई पापड तर तळायलाच पाहिजे। आपल्या खानदेशमध्ये तर कुरडई पापड शिवाय अक्षय तृतीया होतच नाही असं मला वाटतं।
नवीन नवीन बनवलेले असतात आणि मग त्या अशा खावाशा वाटतात। मग पहिला सण अक्षय तृतीयाच असतो, मग सगळेजण अक्षय तृतीयाला कुरडई पापड तळतात आणि देवाला पण चालतो नैवेद्य। बघा आता मी हे बिबडीचे पापड केले होते ना, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते। हा तो बिबडीचा पापड आहे, सुकलाय आता। मस्त तेलामध्ये टाकून एकदम छान फ्राय केला, व्हाईट कलरमध्ये दिसतोय बघा किती छान। सुकलेली बिबडी बघा अशी दिसते। ती छोटी छोटीच बिबडी केली होती मी, म्हणून छोटे छोटेच झाले ते, पण तेलात टाकल्यावर छान फुलताय, मोठे होताय मस्त। मला छान आनंद पण वाटला की मी बनवलेली बिबडी तेलामध्ये तळली आणि छान मस्त फुलून आली आणि चवीला पण छान झाली। आता मी इथं भजे काढते, थोडेसे तळण करून घेते अगोदर आणि मग नंतर पुरणपोळ्या लाटायला घेते। झाले आता माझे भजे आणि पापड तळून। पापडामध्ये पण वेगवेगळे कलर आहे ना, तर छान दिसतंय पापड बघा किती छान दिसतंय। माझा तो बिबडीचा पापड एकदम भारी दिसते प्लेट। आता मला ना पुरणपोळी अगोदर बिलकुलच जमायची नाही, खूपच वर्ष मला पुरणपोळी येतच नव्हती, माझ्या हातची कधीच पुरणपोळी फुगत नव्हती। आता मी शिकली आहे पुरणपोळी, आता थोडी बरी बनवते आणि छोटी छोटीच करते मी, जास्त मोठी नाही करत, कारण मला ना भीती वाटते तुटली तर, नाही फुगली तर। मी छोट्या छोट्याच पुरणपोळ्या लाटते। अगोदर छान मळून घेते कणिक आणि मग नंतर अशी गोल पारी करते, त्याच्यामध्ये पुरणाचं सारण भरते, छान मोदकासारखं मी गोल गोल करून घेते। बघा असं मोदक तयार झाल्यावर त्याला साईडने असं दाबून घेते आणि मग नंतर पीठ लावून लाटून घेते हलक्या हाताने। पुरणपोळी लाटायच्या अगोदर आहे ना, मी असं हाताने पण दाबून घेते चारी बाजूनी, म्हणजे उंडा आहे ना असं थोडासा पसरट होऊन जातो। बघा लाटून झाली आहे पुरणपोळी, छोटीशीच बनवली मी आणि हलकंसं मध्ये निघालंय थोडंसं पुरण। आज थोडं पुरण लूजच झालं घाईघाईमध्ये। आता मी वरून तूप टाकते, तूप टाकली ना तर एकदम मस्त फुलते पुरणपोळी। बघा मी अशा छोट्या छोट्या बनवल्या आज पुरणपोळ्या, मस्त लागतात पण मला पण पुरणपोळ्या आणि आंब्याचा रस खूपच आवडतो। बघा पहिलीच आहे पुरणपोळी, पण छान फुगली आहे। फुगता आजकाल माझ्या हातच्या पुरणपोळ्या, पण मी छोट्या छोट्याच करते, जास्त मोठ्या मोठ्या नाही करत। तव्यावरची पुरणपोळी होते तोपर्यंत मी दुसरी पुरणपोळी लाटते, पटापट पुरणपोळ्या करून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते। चला झालंय माझ्या थोड्या पुरणपोळ्या बनवून, आता मी देवाला नैवेद्य दाखवते। देवाला नैवेद्यामध्ये मी पुरणपोळी ठेवली, आता मसाल्याची आमटी ठेवते, आंब्याचा रस ठेवते थोडासा आणि त्यावर थोडं तूप टाकून घेते, पुरणपोळीवर पण तूप टाकून घेते। आणि पापड बघा किती छान दिसत आहे, पापड भजे सगळं देवाला नैवेद्य दाखवते। थोडासाच बनवला मी स्वयंपाक, जास्त कोणी खात नाही म्हणून थोडं थोडंच बनवते मी। देवाचा नैवेद्य रेडी आहे, आता मी देवाला नैवेद्य दाखवते। देवाला नैवेद्य दाखवून झाला, आता मी अजून थोड्याशा पुरणपोळ्या राहिल्या होत्या त्या बनवते आणि सगळ्यांना देते जेवणाला। गरम गरम पुरणपोळी खाल्ली ना तर एकदम छान वाटते, मस्त तूप टाकून। मला खूपच गरमी होत होती, आजकाल ऊन पण खूप तापायला लागले ना, खूपच गरमी होते आणि थोडं उशिराच स्वयंपाकाला लागले मी। सकाळचे कामं आवरत आवरत पूजा रांगोळी खूपच वेळ होऊन गेला। चला आता मी जेवणाला घेते आणि तुम्ही पण जेवण करा आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का।